शेतकरी मित्रांनो, ही अंतिम पैसेवारी जाहीर झालेली आहे. ज्या जिल्ह्यांची पैसेवारी 50 पैशाखाली असेल त्याच जिल्ह्यांना आता पीक विमा मिळणार आहे. नेमका तुमचा जिल्हा आहे का, तुमचा तालुका आहे का, संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत. त्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी मिळते. शेतकरी मित्रांनो, अंतिम पैसेवारी ही जाहीर करण्यात आली आहे. खरीप हंगाम 2025 ची अंतिम पैसेवारी जाहीर होण्यास सुरुवात झालेली आहे. तुमच्या जिल्ह्याची पैसेवारी 50 पैशापेक्षा अंतिम पैसेवारी ही असणं खूप गरजेचं आहे 2025चा पीक विमा मिळवण्यासाठी. कारण की ही महत्त्वाची बातमी आहे. शेतकरी मित्रांनो, अंतिम पैसेवारी जी आहे खरीप हंगामाची पूर्ण जिल्ह्यांची आपण पैसेवारी बघणार आहोत. तुमचा जिल्हा इथं आहे का, नेमकं तुमच्या जिल्ह्याची किती आहे बघा. कारण की ती काय दिलं बघा शेतकरी मित्रांनो, अंतिम पैसेवारी जी आहे खरीप हंगाम 2025 मध्ये नुकसान होऊन न मिळालेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे न मिळालेले पीक विमा किंवा पीक विमा मिळणार की नाही, हा पडलेला तुम्हाला हा प्रश्न आहे. कारण की बऱ्याच शेतकऱ्यांना आता हा प्रश्न उपस्थित झालेला आहे. कारण की आणि आता सर्वांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बाब म्हणजे खरीप पिकाची पैसेवारी जी आहे शेतकरी मित्रांनो. आता खरीप हंगाम जे आहे पैसेवारी 15 डिसेंबर 2025 पासून जाहीर व्हायला सुरुवात झालेली आहे. कारण की आता या जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामाची पैसेवारी ही जाहीर करण्यात आलेली आहे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये. त्या संदर्भात आपण माहिती पूर्ण घेऊयात. कारण की तसेच येत्या 3 ते 4 दिवसामध्ये जे आहे आता म्हणजे साधारणपणे जानेवारीमध्ये पहिल्या आठवड्यात राज्यातील सर्व पैसेवारी ही जाहीर केली जाईल. आणि उपलब्ध असलेल्या जी माहिती मधून परभणी, हिंगोली, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना, सांगली, अमरावती या जिल्ह्याची पैसेवारी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण की आता यामध्ये परभणी, हिंगोली या दोन्ही जिल्ह्यांची पैसेवारी 50 पेक्षा खाली आलेली आहे. कारण नुकसानग्रस्त झालेल्या जिल्ह्यांमध्ये दोन देखील सुद्धा जिल्हे येथे समाविष्ट करण्यात आलेले महत्त्वाचे हे असे जिल्हे आहेत. कारण की मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता शेतकरी मित्रांनो परभणी जिल्हा जर तुमचा असेल, तुम्ही इथे पैसेवारी बघू शकता. संपूर्ण पैसेवारी इथं दिलेली आहे. तुमचा जिल्ह्याची तालुक्यास नुसार इथं पैसेवारी दिलेली आहे. इथं हिंगोली जिल्ह्याची पैसेवारी तुम्ही बघू शकता, नांदेड जिल्ह्याची पैसेवारी तुम्ही संपूर्ण इथं बघू शकता. ही महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही हे व्हिडिओ स्टॉप करून किंवा याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही सुद्धा पैसेवारी तुमचं हे बघू शकता. 50 पैशापेक्षा खाली जर तुमची पैसेवारी असेल, तुम्हाला हा पीक विमा मिळणार म्हणजे मिळणारच. कारण की बऱ्याच जिल्ह्यांची पैसेवारी जाहीर होणे सुरू झाले आहे. तुमचा जिल्हा आहे का याच्यात नक्की तपासा. कारण की अमरावती खरीप हंगाम अंतिम जी पैसेवारी आहे ही संपूर्ण तालुक्यात दिलेली बघा. मित्रांनो, संपूर्ण तालुक्यात तुमचा तालुक्यात आहे का बघा. तालुका जर असेल तर चिंता करण्याची गरज नाही, तुम्हाला नक्कीच पीक विमा हा मिळणार आहे. सांगली जिल्ह्याचा बघूया. सांगली जिल्ह्याचा बघू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही. सांगली जिल्ह्यामध्ये तुम्ही इथं बघू शकता. सांगली जिल्ह्यामध्ये जत तहसील तर संख अप्पर तहसीलकडील 8 अशा 54 गावांची पैसेवारी 50 पेक्षाहून कमी आलेली आहे. म्हणजे आनंदाची गोष्ट आहे. कारण की आता छत्रपती संभाजीनगर म्हणजे मराठवाड्यातील हे असं अंतिम पैसेवारी इथं तुम्ही बघू शकता. जे आहे आता छत्रपती संभाजीनगरचा विचार केला तर तुम्ही बघू शकता पैठण, फुलंब्री, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड, कन्नड, सोयगाव 48 इथं पैसेवारी आहे सोयगावची पण. आणि इथं एकूण जिल्ह्यांची जी पैसेवारी आहे 47.81 भरलेली आहे. म्हणजे छत्रपती संभाजीनगर सुद्धा हा पैसेवारीमध्ये कमीच भरलेला म्हणजे पीक विमा जमावणार आहे. आणि जालना जिल्ह्याचा विचार केला तर तुम्ही इथे बघू शकता शेतकरी मित्रांनो, जालना जिल्ह्याच्या 8 तालुक्याची खरीप पिकांच्या पैसेवारीची खरीप गावे जी आहे मित्रांनो 667 व रब्बी गावे 298 अशा प्रकारे 965 गावांची खरीप पैसेवारी ही जाहीर करण्यात आलेली आहे. आणि जालना जिल्ह्याची 971 गावापैकी 667 गावाची 298 इथं 965 गावांची सुधारित पैसेवारी जाहीर करण्यात आलेली आहे. आणि परतूर तालुक्याची तुम्ही बघू शकता, इथं संपूर्ण माहिती इथं दिलेली आहे. कारण मंठा तालुका जालना जिल्ह्यातील हे भरपूर इथं तालुके पण दिलेले आहे. आणि महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांचा इथं समाविष्ट करण्यात आलेला आहे. तुम्ही बघू शकता तालुका जे आहे संपूर्ण तालुक्यात दिले आहे. कारण की अकोला जिल्ह्याचा पण इथं पैसेवारी 48 पैसे इथं जाहीर करण्यात आलेले आहे. 50 पेक्षा कमीच आता इथं नोंदवण्यात आलेलं आहे. यवतमाळ जिल्ह्याचा विचार केला तर 110 महसूल मंडळापैकी पीक आणि कापणी प्रयोगांच्या आधारे अंतिम पैसेवारी ठरवण्यात आलेली आहे. यामध्ये झरी, जामणी तालुक्यातील झरी, मुटकुट या बऱ्याच जिल्ह्याची तालुक्याची 49 पैसे इतकी पैसेवारी नोंदवली आहे. आणि 50 पैसेपेक्षा कमीच आहे. बाभुळगाव, वाशिम, गोंदिया, वर्धा जिल्ह्याचा पण तुम्ही बघू शकता. वर्धा जिल्ह्याचा पण इथं पैसेवारी बघा मित्रांनो, इथं संपूर्ण पैसेवारी दिलेली आहे. आणि संपूर्ण माहिती दिलेली आहे, किती इथं दिलेलं आहे तुम्ही बघू शकता.
आणि खाली आल्यानंतर बघू शकता धाराशिव जिल्ह्याचं पण इथं तालुक्यासह संपूर्ण पैसेवारी ही दिलेले. याच व्यतिरिक्त इतर जिल्ह्यांची पैसेवारी सुद्धा लातूर धाराशिव जिल्ह्याची देखील अंतिम पैसेवारी 50% कमी आलेली आहे. कारण त्याबद्दल अधिकृत माहिती समोर आल्यानंतर त्यांच्याबद्दल देखील माहिती घेऊयात. नाशिक, अमरावती, नागपूर विभाग देखील लवकरात लवकर अर्थात 1-2 दिवसामध्ये आकडेवारी समोर येईल. त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. ही पैसेवारी आपणच सांगणार आहोत, कारण की तुमच्या जिल्ह्याची पैसेवारी किती आलेली आहे, तुमचा जिल्हा याच्यामध्ये बसणार काय. शेतकऱ्यांचे पीक विमा मिळण्यासाठी अंतिम पैसेवारी जी आहे आता आधार मिळू शकतो, कारण का आता खरीपाची अंतिम पैसेवारी ही देखील पीक कापणीच्या अंतिम अहवालावर आधारित असते. झालेल्या उत्पादनाच्या आधारात काढली जाते. कारण की महत्त्वाची बातमी म्हणजे शेतकऱ्यांसाठीच आनंदाची बातमी आहे. बरेच जण पीक विम्याच्या संदर्भात इथं आतुरता पाहतो की पीक विमा योजनेमध्ये पीक विमा काढला जाणार आहे, की देखील पीक विमा कापणी प्रयोगाच्या आधारे काढला जाणार आहे. कारण की आता मित्रांनो त्यामुळे अंतिम पैसेवारी ही पीक विमा मिळवण्यासाठी सुद्धा याची मदत मिळू शकते. कारण की मदत म्हणजे महत्त्वाची बातमी म्हणजे शेतकरी मित्रांनो अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन आला असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी मिळतील. महाराष्ट्र राज्य योजना चॅनलमध्ये तुम्ही जर नवीन आला असेल तर परत एकदा सांगतो मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले अपडेट वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.